हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? दिशा टेस्टी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चीज टोस्ट सँडविच। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी ते ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत, तुम्हाला हवे ते घेऊ शकता। बटाटा उकडून घेतलेला आहे, त्याचे मी बारीक तुकडे केलेले आहेत। बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची। आता याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। तुम्ही त्याची चकती म्हणजे रिंग पण कापू शकतात किंवा उभे पण पीसेस करू शकतात। मीठ, मिक्स हर्ब, आलं लसूण पेस्ट, पिझ्झा सॉस, चीजचे स्लाइस, बटर आणि जिरं। सगळ्यात आधी आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी एका पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे, मोठे 3 चमचे। तर मी एक मोठा चमचा जिरे घालते, बारीक चिरलेली मिरची थोडी परतवून घेऊया। आता आपल्याला याच्यात कांदा घालायचा आहे। आता मी जो कांदा कापून घेतलेला आहे तो त्यातला मी अर्धाच आता वापरते आणि अर्धा नंतर लागेल आपल्याला। त्याच्यात कांदा घालते थोडा, कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत। कांदा तर व्यवस्थित शिजला आहे, ब्राऊन व्हायला सुरुवात पण झालेली आहे। त्यात आता मी मीठ घालते चवीनुसार। आले लसूण पेस्ट घालूया, परतवून घेऊया आपण। आता ह्यात आपण मिक्स हर्ब म्हणजे ओरिगॅनो आपण घालूया, मोठे 2 चमचे। हे पण परतवून घेऊया। त्याच्यात आपण उकडलेले बटाट्याचे जे पीस आहेत ते आपण घालून घेऊया। तर आपण याला व्यवस्थित शिजवून घेऊया। बटाटा आपल्याला थोडा स्मॅशच करायचा आहे, तुकडे जास्त ठेवायचे नाहीये। आपली भाजी रेडी आहे। आता आपण टोस्ट सँडविच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी एक ब्रेड स्लाइस घेतलाय, त्याला आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया। आता हे टोस्टर 2 आहेत, त्यामुळे मी ॲट अ टाइम 2 एकत्र बनवते। आता ह्यावर आपण ही बटाट्याची जी भाजी बनवली होती ती ठेवूया। आपल्याला जास्त जाडसर करायचं नाहीये, नाहीतर मग ते मशीन बंद होत नाही, झाकण लागत नाही। चीज स्लाइस घालते, तुम्ही क्यूब पण वापरू शकता, किसून घालू शकता। आता याच्यावरती आपण शिमला मिरची घालूया आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। आणि दुसरा जो स्लाइस आहे त्याच्या आतल्या साईडने पण बटर लावून घेऊया। आपल्याला जास्त लावायचं नाही, कारण बाहेरना पण लावणार आहोत बटर। मी थोडंसं बटर लावून घेते।
गॅसवरती बनवण्याचं पण जे मशीन असतं त्याच्यावरती पण तुम्ही बनवू शकता. फ्रेंड्स, आपले हे चीज टोस्ट सँडविच रेडी आहेत. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत. सर्विंगसाठी थोडंसं डेकोरेशन करून घेऊया. मला कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.